व्हॉट इज टॅक्स? सरकारने आपल्याकडून जबरदस्ती घेतलेले पैसे म्हणजे टॅक्स, असंच ना. टॅक्स म्हणजे काय? वा, हा क्वेश्चन मी तुमच्यावर सोडतोय. टॅक्स म्हणजे काय तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये वगैरे विचारल्यानंतर सांगता आला पाहिजे. आपण डायरेक्ट पुढची स्टेप चालू करूयात. टॅक्सचे प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? तुम्ही नोटबुक खरेदी केला, किती रुपयाला खरेदी केला? 50, 60, 100, 120 जे काय असेल ते. ओके. तुम्ही टॅक्स दिलात का? दिलात. कुणाला दिलात? कुणाला दिला? दुकानदाराला दिलात, बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडून वस्तूच्या किमतीमध्ये एमआरपीचा विचार केला तर तुमच्याकडून इनडायरेक्टली टॅक्स घेतला गेला, बरोबर आहे ना. तो झाला इनडायरेक्ट टॅक्स. तो काय झाला? इनडायरेक्ट टॅक्स. सपोज तुम्ही एक ठिकाणी जॉब करतायत, त्या जॉब मधून तुम्हाला जी सॅलरी भेटते तर त्या सॅलरीमध्ये या ठिकाणी स्लॅब रेट नावाची कन्सेप्ट येते, तुम्हाला माहित आहे स्लॅब रेट. पण अगोदर तुम्हाला इन्कम कॉम्पिटिशन करायचंय. इन्कम कॉम्पिटिशन करत असताना तुम्हाला कोणत्या 5 हेडचा विचार करायचा आहे? नंबर फर्स्ट, इन्कम फ्रॉम सॅलरी. इन्कम फ्रॉम सॅलरी मध्ये 50,000 रुपयाचं स्टँडर्ड डिडक्शन भेटतं, ही कन्सेप्ट पण तुम्हाला क्लिअर केलेली. ओके. ज्यावेळेस आपण पगारपत्रकची कन्सेप्ट बघणार आहोत त्यावेळेस त्याच्यामध्ये काय काय ऍडिशन्स होतात, काय काय डिडक्शन होतात, मग ते ऍडिशन टॅक्सेबल आहेत का एक्झम्प्टेड आहेत त्याचा विचार करून आपण पुढे विचार करू. ओके. इतकीच कन्सेप्ट त्या ठिकाणी आपण बघितले सॅलरी रिलेटेड, ज्या मध्ये नाही बघितलं. त्यानंतर बघितलेलं आहे हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टी मध्ये या ठिकाणी आपण हाऊस रेंटची कन्सेप्ट त्या ठिकाणी बघितलेली आहे. हाऊस रेंट जे मिळालं त्यामधनं आपण सगळ्यात अगोदर काय लेस करतो? म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा पेड केलेला टॅक्स डिडक्ट करतो. काय डिडक्ट करतो? म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा टॅक्स डिडक्ट करतो. त्यानंतर काय डिडक्ट करतो? स्टँडर्ड डिडक्शन. किती? 30% स्टँडर्ड डिडक्शन आपण लेस करतो, बरोबर आहे. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे पीजीबीपी, प्रॉफिट गेन बिझनेस प्रोफेशन. मग तुमचे जेवढे काही बिझनेसेस असतील त्या बिझनेस मध्ये होणारा प्रॉफिट, तुमचं प्रोफेशन असेल, तुम्ही ऍडव्होकेट असाल, तुम्ही सीए असाल, तुम्ही टॅक्स कन्सल्टंट असाल, तुमचं जे काही प्रोफेशन असेल त्या प्रोफेशन मध्ये मिळणारं तुम्हाला प्रॉफिट असेल, गेन असेल तर तुम्ही. ओके. त्यामध्ये डीप मध्ये जर जाऊन आपण विचार केला तर सपोज तुमची कंपनी आहे, तुमच्या बिझनेस मध्ये तुम्ही तुमच्या एम्प्लॉईचा पीएफ डिडक्ट करताय. तो पीएफ तुम्ही कधी पे केलेला आहे? बिगिन डेट मध्ये केलेलं आहे का आफ्टर ड्यू डेट केलेलं आहे? त्याच्यानुसार या ठिकाणी तुम्हाला इफेक्ट होतो पीजीबीपीचं प्रॉफिट कमी जास्त होण्यामध्ये. ओके. त्या कन्सेप्ट तेवढं डीप मध्ये आपण बघितलेलं नाहीये. तेवढं डीप मध्ये बघायचंय तर आपल्याला इन्कम टॅक्सच्या ऍक्ट नुसार जावं लागतं. पुढे तुम्ही आपलं ते डिफेक्ट चालू होती प्रोसेस. आता आपल्याला त्याच्या डीप मध्ये जायची गरज नाहीये. आपल्याला अकाउंटिंग परफेक्शन पाहिजे, अकाउंटिंग परफेक्शन आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलंय कॅपिटल गेन. काय? कॅपिटल गेन. हा कॅपिटल गेन मध्ये आपण सुद्धा जास्त डिस्कशन केलेलं नाहीये. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म अशा गोष्टीचा इफेक्ट त्याच्यामध्ये होत. ओके. आणि मोस्टली आपण बघितलेलं कशाचं? ऍसेटच्या सोड मधलं त्या ठिकाणी बघितलेलं, ऍसेट सोड मध्ये, बरोबर आहे. त्यामध्ये एखादी लँड तुम्ही परचेस केलेली होती, ती लँड तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये विकलाय का लॉंग टर्म मध्ये विकलाय, आणि ती विकल्यानंतर त्या आलेल्या पैशाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठे केलेले आहेत त्याच्यानुसार तुमचं टॅक्स कॅल्क्युलेशन मध्ये इफेक्ट होतो. त्या कन्सेप्ट आपण डीप मध्ये विचार केलेला नाहीये, तुम्हाला तो सेल्फ मध्ये या ठिकाणी करायचं. त्यानंतर पाहिलेलं अदर सोर्स. अदर सोर्स मध्ये आपण पाहिलं सेव्हिंग अकाउंटचे मिळालेले इंटरेस्ट. तर ते सेव्हिंग अकाउंटचे मिळालेले इंटरेस्ट, तुम्हाला एफडी वरती मिळालेले इंटरेस्ट, त्या ठिकाणी तुम्हाला शेअर्स वरती मिळणारं रिम्युनरेशन वगैरे जे असतं, तुम्हाला कुठे रिम्युनरेशन भेटायचे शेअर्स वरती मिळणारे डिव्हिडंड वगैरे
असे अदर सोर्स जे आहेत तर त्या अदर सोर्सचे इन्कम सुद्धा या ठिकाणी आपण विचार केलेले आहे. तुमचं वय वर्ष 60 आहे, बिलो 60 आहे, 60 ते 80 आहे, म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल आहात, सिनियर सिटीजन आहात की सुपर सिनियर सिटीजन आहात, त्याच्यानुसार या ठिकाणी सेव्हिंग अकाउंटला मिळणारे जे इंटरेस्ट आहे तर त्या इंटरेस्ट मध्ये तुम्हाला 10,000 रुपयेपर्यंत डिडक्शन या ठिकाणी भेटतं. तुमचं वय वर्ष किती आहे त्याच्यानुसार सेव्हिंग प्लस एफडी इंटरेस्ट मिळून तुम्हाला 40,000 रुपयेपर्यंत डिडक्शन भेटतं. अशा डिडक्शनच्या कन्सेप्ट त्या ठिकाणी येतात. त्या कन्सेप्ट आपण थोडक्यात बघितलेल्या आहेत. कसे टोटल इन्कमचा विषय तिथे येतो. पण तो जो इन्कम टॅक्स आहे तो इन्कम टॅक्स तुम्ही डायरेक्टली गव्हर्नमेंटला पे करा. म्हणून इन्कम टॅक्स हा झाला डायरेक्ट. इन्कम टॅक्स काय झाला डायरेक्ट टॅक्स. आणि जो जीएसटी आहे तो डायरेक्ट तुम्ही गव्हर्नमेंटला पे करतायत का? नाही. तुमच्या इन्कम मधून डायरेक्ट पे होतोय का? नाही. तुमच्या इन्कम मधून डायरेक्ट पे होतोय इन्कम टॅक्स, तो तुमच्यासाठी डायरेक्ट टॅक्स आहे. आणि तुम्ही तुमचे जे काही एक्सपेन्सेस करतायत, तुम्ही ज्या काही ऍसेट परचेस करतायत, तर अशा गुड्स परचेस करते वेळेस या ठिकाणी तुम्ही काय करता? टॅक्स पे करता. तो पे करत असलेला जो टॅक्स आहे तो डायरेक्ट पे करताय का? नाही. इनडायरेक्टली पे होतोय. तुमच्याकडे कोणीतरी कलेक्ट करून या ठिकाणी पुढे भरतोय, तो टॅक्स झाला इनडायरेक्ट. पण तुमचा इन्कम टॅक्स अगोदरच कलेक्ट करून भरला जातो टीसीएस. ओके, तो तुमचा टीसीएस, तर तो टीसीएस जो आहे तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये या ठिकाणी त्याचं डिडक्शन भेटतं. अगोदरच घेतलेलं टीसीएस तुम्हाला जर इन्कम टॅक्स लागतो तर त्या लागलेल्या इन्कम टॅक्स मधून तुमचा अगोदर कोणी कलेक्ट केलेला टीसीएस असेल तर तो मायनस होईल. तुमचा अगोदर कोणी डिडक्ट केलेला टीसीएस सॉरी टीडीएस असेल तर तो मायनस होईल. ही मिनिमम रक्कम तुम्हाला गव्हर्नमेंटला भरावं लागेल. आणि जर ते जास्त डिडक्शन झालं असेल, कलेक्शन झालं असेल, टॅक्स कमी असेल तर ते तुम्हाला रिफंड भेटतात. ओके, ती सगळी कन्सेप्ट या ठिकाणी कुठे येते? डायरेक्ट टॅक्स मध्ये. इनडायरेक्ट टॅक्स मध्ये, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी 1 जुलै 2017 काय होईल? 1 जुलै 2017 सगळ्यात मोठा भूकंप झालाय ना. काय झालं? जीएसटी लागू झाला. तर 1 जुलै 2017च्या अगोदर या ठिकाणी आपली टॅक्स सिस्टम, इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम बदल होती आणि 1 जुलै 2017 पासून बदल झालेली. जुनी टॅक्स सिस्टम तुम्हाला आता या ठिकाणी वापरात येणारे लिकर, अल्कोहोल, पण कोणता अल्कोहोल? ह्युमन कन्झम्पशन अल्कोहोल, माणसं जे कंझ्युम करतात ते अल्कोहोल. ओके, इंडस्ट्रियल अल्कोहोल जीएसटी मध्ये येतो. ओके, पेट्रोल डिझेल, काय पेट्रोल डिझेल आणि ह्युमन कन्झम्पशन लिकर, ह्या तीनच गोष्टी या ठिकाणी जुन्या टॅक्स सिस्टम मध्ये आहेत, म्हणजे व्हॅट मध्ये आहेत. अदर या ठिकाणी सगळे प्रोडक्ट या ठिकाणी कशामध्ये आलेले? जीएसटी मध्ये आलेले. पण इनडायरेक्ट टॅक्स, जीएसटी हा कोणत्या प्रकारचा टॅक्स आहे? इनडायरेक्ट टॅक्स या ठिकाणी आहे. ओके, तर व्हॅट जो आहे लिकर, पेट्रोल डिझेल याच्यावरती जे आहे तो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट होतो व्हॅट वगैरे आपण नंतर बघूया. तोही बघणं का गरजेचं आहे? तुम्ही एखाद्या पेट्रोल पंपाची अकाउंटिंग करायला गेलात तर पेट्रोल डिझेलवर जीएसटी लावणार का? काय लावावं लागेल? व्हॅटच लावावं लागेल, है ना. एखाद्या बिअर बारची, एखाद्या देशी दारू दुकानदाराची, एखाद्या वाईन शॉपवाल्याची या ठिकाणी तुम्ही अकाउंटिंग करायला गेलात तर तिथं तुम्हाला काय लावावं लागेल? व्हॅटच लावावं लागेल. त्यासाठी तुम्हाला व्हॅट गरजेचा आहे. आणि अशा ठिकाणी व्हॅट प्लस जीएसटी, व्हॅट प्लस जीएसटी. पेट्रोल पंप वाले जे ऑइल विकतात त्या ऑइलवर काय आहे? जीएसटी आहे. पेट्रोल डिझेल वरती व्हॅट आहे, ऑइल वरती. आणि जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं त्या ठिकाणी तर आजकाल मोस्टली बऱ्याच पेट्रोल पंपावर या ठिकाणी एक मिनी स्टोअर सारखं ओपन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी बॉटल, बिस्किट, चॉकलेट, वेफर्स अशा बऱ्याच गोष्टी विकलेल्या होतात. त्या कशात आहे? जीएसटी. एखाद्या हॉटेलमध्ये लिकर सप्लाय केला जात असेल तर तो लिकर सप्लाय व्हॅट मध्ये आहे. पण त्यासोबत तो पाणी बॉटल देतो, अदर जे फूड वगैरे देतो त्याच्यावरती काय?
म्हणजे त्या ठिकाणी जीएसटी प्लस व्हॅट अशी कन्सेप्ट त्या ठिकाणी येते. लक्षात आलंय? काय डाऊट, काय अडचण? मग डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सची कन्सेप्ट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. बरोबर आहे. मग टॅक्स काय आहे? ही चार्ज ऑफ गव्हर्नमेंट इंडिव्हिज्युअल इन्कम अँड बाईंग अँड सेलिंग ऑफ तुमच्या इंडिव्हिज्युअल इन्कम वरती आणि तुम्ही जी काही वस्तूची खरेदी विक्री करताय त्याच्यावरती या ठिकाणी गव्हर्नमेंट फी चार्ज करतं, त्याला काय म्हणतात? टॅक्स. रिव्हेन्यू ऑफ गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटचा रिव्हेन्यू सांगितलं जातं. त्या आधी डिटेल ऍग्रिकल्चर आपल्याला अकाउंटिंगसाठी एवढी कन्सेप्ट त्या ठिकाणी बस झाली. तर डायरेक्ट टॅक्स, टॅक्स, इन्कम कॉम्पिटिशन आपण बघितलेलं आहे. इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन आपण थेरॉटिकलच्या वेळेस बघितलेले आहे. जर कुठे डाऊट वगैरे असतील तर जीएसटी झाल्यानंतर विचारायचं आहे. पण तुम्हाला डाऊट कधी येतील तुम्ही ओपन करून रिव्हिजन केलं तरच. ओके, कन्फर्म? काही डाऊट, काय अडचण? चाल, मग आता या ठिकाणी आपण कन्सेप्ट या ठिकाणी पाहतोय. तर त्या कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे. कन्सेप्ट आपण या ठिकाणी विचार करतोय. तर जीएसटी आपण सुरुवात करतोय जीएसटीची. जीएसटीच्या अगोदर व्हॅट कन्सेप्ट या ठिकाणी होती. बरोबर आहे. तर आपण जीएसटी कन्सेप्ट बघतोय. अगोदरचे टॅक्स कन्सेप्ट या ठिकाणी जे आहेत हिस्ट्री वगैरे तुम्हाला कुठे इंटरव्ह्यू मध्ये वगैरे तुम्ही विचारणार नाहीये. हा, कॉलेजच्या एक्झाम मध्ये वगैरे असं विचारतात. कॉलेजच्या एक्झाम मध्ये वगैरे विचारलं जातं, बाकी कुठे विचारलं जात नाही. हा आहे आपला इंडिया. काय आहे? इंडिया. माहित आहे ना सर्वांना? अक्षांश, रेखांश वगैरे वगैरे. तर हा आपलं पूर्ण आहे इंडिया. त्यामध्ये आपण इथे येतो महाराष्ट्रामध्ये. एमएच महाराष्ट्र. कलर फेड करतो. म्हणजे आपल्या भारतामध्ये प्रशासकीय व्यवस्था कशी आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्राला इकडं आपण थोडं पुढे गेलो त्या ठिकाणी शहाजनी औरतच्या. तर शहाजनी औरतच्या पुढे गेल्यावर काय लागतो? के ए. के ए म्हणजे कर्नाटक. मोदी मोदी म्हणतात. मोदी पंतप्रधान याच्या अगोदर मुख्यमंत्री होते. कुठले मुख्यमंत्री होते? गुजरात. गुजरात, अरबी समुद्र आणि महाराष्ट्र. गुजरात, अरबी समुद्र आणि महाराष्ट्र इथे कसली तर हवेली आहे का हवेली? दादरा नगर हवेली आहे ना. तसंच दिल्ली आहे वगैरे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात काय आहे तो? स्टेट आहे ना. आणि दादरा नगर हवेली दादरा नगर हवेली, पांडिचेरी, दिल्ली, युनियन टेरिटरीज, केंद्रशासित प्रदेश आहेत ना. 9वीच्या भूगोल मध्ये झालं होते राज्य आणि राजधानी. चाल काय जेवढं लक्षात राहणार नाही मग तुम्ही 9वीच्या भूगोल मध्ये. बरोबर आहे. आपलं लातूर कुठे येतं? महाराष्ट्रात येतं.
मग लातूर ही काय आहे? महानगरपालिका आहे. औसा काय आहे? नगरपालिका आहे. अकलूज काय आहे? ग्रामपंचायत आहे. बरोबर आहे. हे असे आपले प्रशासकीय रचना डिवाइड होत गेलेली. पण इनडायरेक्ट टॅक्स मध्ये इन्व्हॉल्व होतात ते तिघच: सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश. लक्षात आला काय? सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश. लक्षात आलं? मग टॅक्स लावायचा अधिकार कुणाला आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे, स्टेट गव्हर्नमेंटला आहे, युनियन टेरिटरी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येते. फक्त दोन आहेत त्यांचा स्पेशल राज्याचा दर्जा आहे, तिथे सेपरेट मुख्यमंत्री वगैरे केले होतात. जसं या ठिकाणी केजरीवाल म्हणले की लगेच लक्षात येतात. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, त्याला स्पेशल राज्याचा दर्जा असल्यामुळे म्हणजे तुमच्या कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला स्पेशल राज्याचा दर्जा वगैरे ते जीएस साठी झालं. आपल्याला जीएस शिकायचं नाही, त्याच्यामुळे आपण त्याचे टॅक्स वगैरे होणार नाही. ओके. मग कुणाला आहे अधिकार? कुणाला आहे? कुणाला? सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे का स्टेट गव्हर्नमेंटला आहे? इनडायरेक्ट टॅक्सेसची सगळी ऍक्टिव्हिटी कायद्यानुसार स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात. त्याच्यामुळे जीएसटी कोण चालू केला म्हणलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणून चालणार नाही. एक कमिटी तयार झाली. काय झाली? कमिटी तयार झाली. त्या कमिटीला काय म्हटलं होतं? जीएसटी काउन्सिल. काय म्हटलं होतं? जीएसटी काउन्सिल. ह्या जीएसटी काउन्सिल मध्ये कोण कोण मेंबर आहेत? प्रत्येक राज्याचे, केंद्रशासित प्रदेशाचे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे मिळून मेंबर्स आहेत. आणि या सगळ्यांच्या सर्व संमतीनुसार या ठिकाणी काय झालं? 1 जुलै 2017 जीएसटी चालू झाला. काय चालू झाला? जीएसटी चालू झाला. लक्षात आली कन्सेप्ट? काही डाऊट, काही अडचण? मग जीएसटी कधी चालू झाला? 1 जुलै 2017 ला. मोस्टली आपलं फिनान्शियल इयरची सुरुवात कधी होते? 1 एप्रिल ला होते. 1 एप्रिलला फिनान्शियल इयरची सुरुवात होते. पण आपल्याकडे, सॉरी 2 मिनिटं. 1 एप्रिलला जीएसटी लागू व्हायच्या ऐवजी 1 जुलैला का लागू झाला? आम्हा आणि दिदीचा विरोध होता. दिदी म्हणल्यावर कोण? ममता बॅनर्जी. आणि आम्हा नाहीयेत, त्या आता वारले. पश्चिम बंगाल, उडीसा. काय तुम्ही सांगा. अगोदर पिक्चरची हिरोईन होती, नंतर मंत्री झाली. बरोबर. उडीसा आणि पश्चिम बंगाल या 2 राज्यांचा विरोध होता, त्याच्यामुळे या ठिकाणी लागलीच लागू नाही झालं. मग या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं? त्या प्रत्येक राज्याच्या उत्पन्नामध्ये जर काही तफावत झाली तर ती भरून देण्याची जबाबदारी सेंट्रल गव्हर्नमेंटने उचलली आणि जीएसटी चालू झाला. तर जीएसटीचा एक ऍक्ट नाहीये, जीएसटी हा एक कायदा नाहीये. तर सेंट्रल गव्हर्नमेंटने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अथॉरिटीमध्ये IGST, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट पास केला आणि
CGST हा ऍक्ट पास केला. काय केला? CGST हा ऍक्ट पास. ओके, तर CGST ऍक्टला मदर ऍक्ट म्हटलं जातं. काय म्हटलं तर मदर ऍक्ट. म्हणजे पूर्ण टॅक्सच्या ज्या कन्सेप्ट आहेत CGST ऍक्ट नुसार या ठिकाणी चालतात. IGST ऍक्टला फादर ऍक्ट म्हटलं जातं. तर हे दोन ऍक्ट कोण पास केले? सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि SGST ऍक्ट ज्या त्या राज्य सरकारने पास केले, ज्या त्या राज्य सरकारने पास केले. आणि युनियन ब्रिटिश मध्ये त्या ठिकाणी काय झालं? UEGST ऍक्ट त्या ठिकाणी पास झाला. कंपन्सेशन टॅक्स कंपन्सेशन साठी एक ऍक्ट पास झाला, जे की शॉर्टेज वगैरे करतो, तो 5वा ऍक्ट. असे 5 ऍक्ट पास होऊन 1 जुलै 2017ला त्या ठिकाणी काय पास झालं? आपणाला या ठिकाणी 4 ऍक्टच या ठिकाणी पाहिजे. कारण 5वा ऍक्ट जो आहे, तर कोणत्या राज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटनी कधी पैसे द्यायचे, कसे द्यायचे, काय द्यायचे, त्या रिलेटेड कधी कन्सेप्ट आहे. तुम्ही जर पुढे CA करत असाल वगैरे तर त्यावेळेस तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. आता या ठिकाणी विचार करायची गरज नाहीये, कारण आपण अकाउंटिंग कन्सेप्ट या ठिकाणी पाहू. लक्षात आला? म्हणजे GSTचा एक ऍक्ट नाहीये, तर आपल्याकडे 4 ऍक्ट बघावे लागतील. IGST, CGST, SGST, UTGST. असे किती ऍक्ट झाले? लक्षात आले? काही डाऊट, काही अडचण? आहे का ते डाऊट, काही अडचण? महाराष्ट्रामधून तुम्ही वस्तू कुठे विकताय? गुजरातला विकताय. महाराष्ट्रामधून वस्तू तुम्ही कुठे विकताय? गुजरातला विकताय. बरोबर आहे. मग महाराष्ट्रामध्ये जी वस्तू विकणारी पार्टी आहे, तुम्ही कोण आहात? टाटा कंपनी. तुम्ही आहात टाटा कंपनी. आणि गुजरातमध्ये ज्या पार्टीला तुम्ही वस्तू विकतायत, सपोज ती आहे ABC. ABC कंपनी. कोण आहे? ABC कंपनी. मग आता इथे टॅक्स कलेक्ट करून गव्हर्नमेंटला भरण्याची जबाबदारी कुणाची आहे? गव्हर्नमेंटचे तर माणसं येऊन उभा राहतात ना प्रत्येक ठिकाणी, टॅक्स द्या, टॅक्स द्या म्हणून. मग आता विक्री करणारी पार्टी कोण आहे? टाटा कंपनी. खरेदी करणारी पार्टी कोण आहे? ABC आहे. कोण आहे? ABC आहे. त्यासोबतच टाटा कंपनीने काय केलं, आणखीन या ठिकाणी वस्तू महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच विकल्या. कुठे? नांदेडच्या पार्टीला विकल्या. PQR नावाच्या पार्टीला विकल्या. काय केल्या? PQR नावाच्या पार्टीला या ठिकाणी वस्तू विकल्या. मग आता इथे खरेदी करणाऱ्या पार्ट्या दोन आहेत, ABC आणि PQR. विकणारी पार्टी आहे टाटा कंपनी. मग टॅक्स कलेक्ट करणं आणि गव्हर्नमेंटला जमा करण्याची जबाबदारी कोणाची आहे? टाटा कंपनीची आहे ना. पण टॅक्स देतो कोण? ABC देतो आणि PQR. ओके. आणि GST ऍक्ट मध्ये कन्सेप्ट काय आहे? GST डिस्टिंग्नेशन बेस्ड कन्झम्पशन ऍक्ट. डिस्टिंग्नेशन बेस्ड कन्झम्पशन ऍक्ट. आता बघा, इथे प्रोडक्ट मूव्ह होतोय, सर्व्हिस मूव्ह होते, त्यावेळेस GST लागतो.
एका लोकेशनहून जवळच्या ठिकाणी प्रोडक्ट किंवा सर्व्हिस मूव्ह होते त्यावेळेस जीएसटी कंपल्सरी लावावा लागणार त्या ठिकाणी आहे. मग कन्झम्पशन कुठं होतंय? एबीसी कंपनी कन्झम्पशन कुठं करते? गुजरातमध्ये. पीक्यूआर कंपनी कुठं कन्झम्पशन करते? महाराष्ट्रामध्ये. मग ज्या लोकेशनला कन्झम्पशन होतं त्या गव्हर्नमेंटला टॅक्सचे पैसे भेटले बघा. काय इथे ज्या वेळेस या ठिकाणी आहे जीएसटी मध्ये या ठिकाणी इक्वली पार्ट या ठिकाणी डिवाइड होतो. अर्धा स्टेट गव्हर्नमेंटला अर्धा सेंट्रल गव्हर्नमेंटला या ठिकाणी जीएसटी जातो. कसं होतो 50-50% या ठिकाणी जीएसटी आहे. मग आता ज्या वेळेस या ठिकाणी पीक्यूआर कंपनी प्रोडक्ट खरेदी करते टॅक्स देते तर पीक्यूआर कंपनी कन्झम्पशन कुठं करते? महाराष्ट्रामध्ये. म्हणजे अर्धा टॅक्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आणि अर्धा टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटला गेला पाहिजे. हे कोण सांगतं? सीजीएसटी ऍक्ट सांगतो. सीजीएसटी ऍक्ट हा सीजीएसटी ऍक्ट या ठिकाणी काय सांगतो? अर्धा जीएसटी या ठिकाणी कुणाला भेटला पाहिजे? स्टेट गव्हर्नमेंटला भेटला पाहिजे. सीजीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला भेटला पाहिजे. आणि एसजीएसटी ऍक्ट काय सांगतो? सीजीएसटी आणि एसजीएसटी ऍक्ट नुसार अर्धा अर्धा या ठिकाणी भेटला पाहिजे है ना. आणि अर्धा अर्धा भेटला पाहिजे. कुणाला भेटला पाहिजे? अर्धा स्टेट गव्हर्नमेंटला अर्धा सेंट्रल गव्हर्नमेंटला. म्हणजे एबीसी कंपनी एबीसी कंपनीने या ठिकाणी जो टॅक्स या ठिकाणी घेतला सपोज हे टॅक्सचं व्हॅल्युएशन आहे 5% टॅक्स आहे तर 2.5% कुणाला भेटला पाहिजे? 2.5%, 2.5%. कुणाला भेटला पाहिजे? सीजीएसटी म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटला भेटला पाहिजे. आणि 2.5% एसजीएसटी म्हणून स्टेट गव्हर्नमेंटला भेटला. बरोबर. एक्झॅक्ट सेम. तर कोणत्या स्टेट गव्हर्नमेंटला भेटलं पाहिजे? गुजरात. कारण कन्झम्पशन कुठे झालेलं आहे? गुजरातमध्ये झालेलं आहे. सेम कन्सेप्ट या ठिकाणी येणार आहे पीक्यूआर. पण पीक्यूआर मध्ये या ठिकाणी ते कुणाला भेटलं पाहिजे? महाराष्ट्र गव्हर्नमेंटला भेटलं. पण हा टॅक्स कलेक्ट करून जमा करायची जबाबदारी कोणाकडे आहे? टॅक्स जमा करून गव्हर्नमेंटला पे करायची जबाबदारी या ठिकाणी कोणाकडे आहे? टाटा कंपनी. मग टाटा कंपनी जी टॅक्स कलेक्ट करते तो कलेक्ट केलेला टॅक्स टाटा कंपनी जी टॅक्स कलेक्ट करते तो कलेक्ट केलेला टॅक्स या ठिकाणी कुणाला भरेल? महाराष्ट्र सरकारला भरेल? सेंट्रल गव्हर्नमेंटला भरेल? तर ज्यावेळेस तो पीक्यूआर कडूनचा भरतोय तो या ठिकाणी सीजीएसटी चार्ज करेल. एसजीएसटी चार्ज करेल. तो कलेक्ट करेल. सीजीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला पे करेल. एसजीएसटी स्टेट गव्हर्नमेंटला पे करेल. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पे करेल. पण आता ज्यावेळेस या ठिकाणी तो एबीसी कंपनीकडून टॅक्स कलेक्ट करतोय हा एबीसी कंपनीकडून ज्यावेळेस तो टॅक्स कलेक्ट करतोय तर तो टॅक्स अर्धा त्यांनी गुजरात सरकारला दिला पाहिजे आणि अर्धा सेंट्रल गव्हर्नमेंटला दिला पाहिजे ना. मग त्याला किती रिटर्न भरत बसायला लागतील प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळे. मग या केसमध्ये सगळाच्या सगळा पैसा
IGST ऍक्ट नुसार या ठिकाणी कुणाकडे जातो? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचा जिथे 2.5% आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट घेऊन देतो आणि 2.5% या ठिकाणी गुजरात सरकारला देऊन टाकतो. तो कशा पद्धतीने देतो, काय देतो, आपण त्याच्यात डोकं घालायची गरज नाही. तर ज्यावेळेस इंटरस्टेट म्हणजे राज्याच्या बाहेर का राज्यातल्या राज्यात? राज्याच्या बाहेर. आणि इंट्रास्टेट म्हणजे राज्यातल्या राज्यात. ज्यावेळेस इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन घडते त्यावेळेस सीजीएसटी आणि एसजीएसटी ऍक्ट नुसार प्रत्येक स्टेटमध्ये सीजीएसटी एसजीएसटी ऍक्ट नुसार सीजीएसटी आणि एसजीएसटी बिलामध्ये चार्ज केला जाईल. सपोज बेस व्हॅल्यू पकडतोय आपण 5%, बेस व्हॅल्यू काय पकडतोय 5%, तर 2.5% सीजीएसटी, 2.5% एसजीएसटी या ठिकाणी असेल. आणि हीच कन्सेप्ट जर या ठिकाणी दादरा नगर हवेलीमध्ये घडली तर या ठिकाणी काय असेल? 2.5% काय असणार आहे ते? 2.5% असणार आहे एसजीएसटी आणि हे 2.5% या ठिकाणी काय असणार आहे? UTGST. काय असेल ती? UTGST असेल. लक्षात आलं? कलरच दिसत नाही. जे दादरा नगर हवेलीसाठी 2.5% या ठिकाणी काय असेल? सीजीएसटी आणि 2.5% तो एसजीएसटी म्हणून नसणार आहे, तर काय असणार आहे? UTGST कन्सेप्ट असणार. लक्षात आलं? कन्फर्म? काही डाऊट? म्हणजे इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन आली की सीजीएसटी एसजीएसटी, इंट्रा युनियन टेरिटरी ट्रान्झॅक्शन आली की सीजीएसटी युटीजीएसटी. म्हणजे तुम्ही या ठिकाणी अकाउंटिंग करतायत एखाद्या केंद्रशासित प्रदेशामध्ये एखाद्या बिझनेसची तुम्ही अकाउंटिंग करतायत तर त्यावेळेस या ठिकाणी काय होणार आहे? 2.5% सीजीएसटी, 2.5% युटीजीएसटी असेल. आणि तुम्ही अकाउंटिंग करतायत एखाद्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, बिझनेस जो आहे तो एखाद्या स्टेट मध्ये आहे तिथे, तर 2.5% सीजीएसटी लागेल आणि 2.5% एसजीएसटी लागेल. आले लक्षात? कन्फर्म? तुम्ही एखाद्या राज्यात आहात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहात. कुठे? तुम्ही राज्यात राहा नाहीतर केंद्रशासित प्रदेशामध्ये राहा. तुम्ही केंद्रशासित प्रदेशाच्या बाहेर विक्री करतायत, तुम्ही राज्याच्या बाहेर विक्री करतायत, तर या ठिकाणी कोणता टॅक्स लागेल? पूर्ण 5% आयजीएसटी चार्ज होईल. पूर्ण 5 ला 5% काय चार्ज होईल? आयजीएसटी चार्ज होईल. लक्षात आली कन्सेप्ट? काही डाऊट्स, काय अडचण? क्लिअर? कन्फर्म? बोला, काही प्रॉब्लेम आहे का? मग जीएसटी कधी चालू झाला? 1 जुलै 2017 ला जीएसटी चालू झाला. ओके, 1 जुलै 2017 ला जीएसटी चालू झाला. आणि तो जीएसटी कसा चालू झालेला आहे? डिस्टिंग्नेशन बेस्ड कन्झम्पशन टॅक्स. जस्ट लाईक ॲज आपण म्हणतोय की हा आहे महाराष्ट्र, ही शहर म्हणजे काय आहे? महाराष्ट्र. ओके, हा टिपॉय म्हणजे आहे कर्नाटक. हा टिपॉय आहे कर्नाटक आणि या ठिकाणी हे आहे दादरा नगर हवेली. आपण या ठिकाणी तुला थोडं क्रॉस करून ठेवूया. हे आहे दादरा नगर हवेली. मग या ठिकाणी मुवमेंट तर अशीच होणार आहे. एक तर राज्यातल्या राज्यामध्ये मुवमेंट होणार आहे, केंद्रशासित प्रदेशातल्या प्रदेशामध्ये मुवमेंट होणार आहे, किंवा अदर स्टेटच्या स्टेटमध्ये या ठिकाणी मुवमेंट होणार आहे. तर या ठिकाणी जीएसटी ची कन्सेप्ट काय आहे?
कन्झम्पशन बेस्ड डिस्टिंग्नेशन ऍक्ट या ठिकाणी आहे. ज्या वेळेस या ठिकाणी आपला प्रोडक्ट मूव्ह होतो, त्याचे डिस्टिंग्नेशन चेंज होतं, त्यावेळेस जीएसटी चार्ज करावं लागेल. त्यावेळेस जीएसटी चार्ज करावं लागेल. तुम्ही तुमच्या दुकानातून बाजूच्या दुकानदाराला माल विकतायत, तर डिस्टिंग्नेशन चेंज झालं, त्यावेळेस तुम्हाला जीएसटी चार्ज करावा लागेल. आणि तो जीएसटी चार्ज करते वेळेस या ठिकाणी तुमच्या कन्सेप्ट येते या ठिकाणी काय, आयजीएसटी, सीजीएसटी, यूटीजीएसटी आणि ओके. मग ज्यावेळेस तुम्ही एखाद्या राज्यातल्या राज्यात तुमचा बिझनेस आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराष्ट्रातल्याच एखाद्या पार्टीला वस्तू विकतायत किंवा वस्तू खरेदी करतायत, तर त्यावेळेस सीजीएसटी आणि एसजीएसटी ऍक्ट नुसार काय लागेल, सीजीएसटी आणि एसजीएसटी लागेल. डबल टॅक्स लागेल का, डबल टॅक्स लागणार नाहीये. टॅक्स हा सिंगलच लागेल. सपोज बेस आपण पकडलेला आहे काय 5%. किती पकडलेला आहे बेस, 5% या ठिकाणी आपण बेस पकडलेला आहे. आपण 5% बेस पकडलेला. ओके. हा कर्नाटका टिपॉय म्हणजे आपण म्हणतोय कर्नाटका. तुमचा बिझनेस कर्नाटकात आहे आणि तुम्ही कर्नाटकात ज्यावेळेस या ठिकाणी वस्तू खरेदी करतायत किंवा विकतायत, तर त्यावेळेस या ठिकाणी काय लागणार आहे, 2.5% सीजीएसटी, 2.5% एसजीएसटी. आणि तो टॅक्स या ठिकाणी कुणाला पे होईल, कर्नाटक सरकार आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला पे होईल. तुम्ही महाराष्ट्रामध्ये येत आहेत, महाराष्ट्रात ज्यावेळेस या ठिकाणी तुमची वस्तूची खरेदी विक्री होते, तर त्यावेळेस या ठिकाणी तुम्ही काय करताय, 2.5% सीजीएसटी, 2.5% एसजीएसटी या ठिकाणी पे चार्ज करतायत. आणि तो कोणाला पे करतायत, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पे करतायत. जर तुम्ही एखाद्या दादरा नगर हवेलीमध्ये आहात, तर दादरा नगर हवेलीमध्ये या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही व्यवहार करताय, तर त्यावेळेस या ठिकाणी काय होणार आहे, 2.5% सीजीएसटी आणि 2.5% यूटीजीएसटी चार्ज. बरोबर आहे. पण केंद्रशासित प्रदेशाच्या बाहेर म्हणजे इंटरस्टेट अदरवाईज इंट्रा युनियन टेरिटरी जर तुम्ही ट्रान्झॅक्शन करत असाल, म्हणजे त्या महाराष्ट्र, कर्नाटक, दादरा नगर हवेली, गुजरात, अदर कोणत्याही स्टेटमध्ये आपण या ठिकाणी व्यवहार करतोय अदर स्टेटच्या पार्टी सोबत, तर त्यावेळेस आयजीएसटी ऍक्ट नुसार या ठिकाणी काय चार्ज होणार आहे, 5% आयजीएसटी या ठिकाणी चार्ज. लक्षात आली कसे, काही डाऊट्स, काही अडचण. ओके. यामध्ये काही प्रोडक्ट या ठिकाणी असे आहेत, यामध्ये काही प्रोडक्ट कसे आहेत, जे प्रोडक्ट या ठिकाणी ह्युमन हेल्थ आणि नेचर एन्व्हायरमेंट वरती इफेक्ट करतात. काही प्रोडक्ट काय करतात, त्या ठिकाणी आपल्या हेल्थ वरती आणि नेचर वरती इफेक्ट करतात. अशा प्रोडक्ट वर जीएसटी प्लस सेस चार्ज केला जातो. काय चार्ज केला जातो, जीएसटी प्लस सेस. सेस नावाच्या ठिकाणी सेपरेट टॅक्स या ठिकाणी चार्ज केला जातो. सेस. ओके. काय चार्ज होतो, सेस. लक्षात आलं, कन्फर्म. तर कधी जस्ट पेप्सी कोको कोला है ना, पेप्सी कोको कोला किती टक्के जीएसटी आहे, पेप्सी किती आहे जीएसटी, जीएसटीचा रेट आहे 28%. पण हे ह्युमन हेल्थ वरती इफेक्ट करतात, त्यामुळे इथं प्लस होतो सेस. सेस 12%. असं पाहायला गेलं तर टोटल 40% टॅक्स लागतो. किती टॅक्स लागतो, 40%. ओके. पण यामध्ये काही फ्रूट ज्यूस आहेत, माझा आहे ना, माझा, तर या ठिकाणी त्याच्यावरती जीएसटी, माझा जीएसटी किती लागतो, 12%. पॅकेज ड्रिंकिंग वॉटर, फ्रूट ज्यूस त्याच्यावरती 12% जीएसटी लागतो. आणि याच्यामुळे ह्युमन हेल्थ किंवा नेचर वरती काय इफेक्ट आहे का, नाहीये. त्याच्यामुळे तिथं सेस लागत नाही.
दगडी कोळसा. काय? दगडी कोळसा. कोल. पण दगडी कोळसा काय तर नाव आहे, मलाही आठवत नाही. मी सांगतो, उद्या सांगतो तुम्हाला तर काय. तर या ठिकाणी दगडी कोळशावरती जीएसटी आहे 5%. पण दगडी कोळसा जाळल्यामुळे कुठं प्रदूषण होतं का? होतं ना. नेचरवर इफेक्ट होतोय, तिथं लागतो सेस. ₹400 पर मॅट्रिक टन. पर मॅट्रिक टन ₹400 सेस लागतो. बा इथं काय रेट वर आहे, इथं सेस कसा लागला? रेट वर. इथं सेस कसा लागला? प्रोडक्टच्या क्वांटिटीवर लागला. ओके, लक्षात आली कन्सेप्ट? काही डाऊट्स? मग इथेही रेट, प्रोडक्टला रेट ठरलेले आहेत. पण तुम्ही जर पाहिला क्लॉथ, कापड, चप्पल, फुटवेअर, चप्पल, बूट वगैरे, तर चप्पल बूट मधल्या ठिकाणी कन्सेप्ट बघितलात तर इथे रेट वरती टॅक्स लागतो, प्रोडक्टच्या व्हॅल्यू वरती टॅक्स लागतो, क्वांटिटी बेस वरती लागत नाही. त्याच्यावर या XYZ प्रोडक्टवर 18% जीएसटी म्हणलं की तो कितीला काय विकणार? 18% झालं, बरोबर आहे. पण या ठिकाणी व्हॅल्यू बेस वरती लागतो. तर तुम्ही जर चप्पल, बूट, शूज घेताय, तो जर ₹500 पर्यंत असेल तर त्याच्यावरती जीएसटी लागतो 5%. किती लागतो? 5%. आणि ₹500 पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी जीएसटी लागतो तिथे 18%. म्हणजे एकच कंपनीचा सेम त्या ठिकाणी सँडल आहे, 5 नंबरचा सँडल ₹500 विक्री होतोय, 7 नंबरचा सँडल ₹550 विक्री होतोय, तर दोघांवर जीएसटी 5 नाही लागणार, एकावर 5 लागणार, एकावर 18%. लक्षात आली कन्सेप्ट? काही डाऊट, काही अडचण? मग जीएसटी कन्सेप्ट समजून येते. तर जीएसटी कधी चालू झाला? 1 जुलै 2017 ला चालू झाला. मग हा काय? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आहे. जीएसटीचा लॉंग फॉर्म काय येतो? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. सर्व्हिस म्हणल्यानंतर एकच येते, सर्व्हिसेस, सगळ्या सर्व्हिस आल्या. ओके, मुद्दामच मी सुरुवात जीएसटीच्या लॉंग फॉर्म पासून केली नव्हती. हे स्टेटच्या कन्सेप्ट तर लक्षात आल्या ना. जर गुजरात मधल्या गुजरातमध्ये या ठिकाणी झालं तर CGST, SGST. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात झालं तर CGST, SGST. दादरा नगर हवेली मध्ये झालं तर CGST, UTGST. आणि जर राज्याच्या बाहेर झाला तर IGST. म्हणजे असं का टाकलंय तर इथं राज्य डिवाइड होते, लक्षात ठेवायचे साईड टाकल्या. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात या ठिकाणी ट्रान्झॅक्शन करतो. इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन घडली की IGST, इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन घडली की UTGST. CGST, SGST स्टेट मध्ये आणि UTGST, CGST युनियन टेरिटरीज मध्ये. लक्षात आल्या कन्सेप्ट? काही डाऊट, काही अडचण, काही क्वेश्चन? नक्की नाहीये? GST काय? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. ओके, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा काय? डिस्टिंग्नेशन बेस्ड कन्झम्पशन टॅक्स आहे. डिस्टिंग्नेशन बेस्ड कन्झम्पशन टॅक्स आहे. हा चालू कधी झाला? 1 जुलै 2017 ला जीएसटी चालू झाला. कोण लागू केला?
जीएसटी कौन्सिल कमिटीने या ठिकाणी ह्या कमिटीचे मेंबर प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार या ठिकाणी असतात. लक्षात आला. म्हणून जीएसटी कोण लागू केला? आपल्याकडे एक आहे, ज्या सरकारच्या कार्यकाळात लागू झाला की त्यानं लागू केलं म्हणजे मोदीनं जीएसटी लावला. मोदीने एकट्यानं लावला का? कारण इनडायरेक्ट टॅक्सची अथॉरिटी एकट्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात नव्हती, प्रत्येकाच्या होती. त्यामुळे सगळ्यांनी मिळून हा ऍक्ट त्या ठिकाणी पास केला. लक्षात आलं? कन्फर्म? ओके. मग गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऍक्ट 2017. कोणता कायदा काय म्हटलं होतं? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऍक्ट 2017. 2017. स्टार्ट कधी झाला? 1 जुलै 2017ला जीएसटी कौन्सिलनी लागू केला. आणि या जीएसटी कौन्सिल मध्ये ठरलं कोणत्या वस्तूवर किती टॅक्स लावायचा, टॅक्सचे रेट कधी चेंज करायचे, टॅक्स कमी करायचा का टॅक्स वाढवायचा, ते ना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातात आहे ना स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात आहे. जीएसटी कौन्सिल मध्ये बहुमत झाल्याशिवाय या ठिकाणी तो पास होत नाही. अगोदर काय होतं? अगोदर या ठिकाणी जस्ट आपण गोल्डचा विचार करूयात. सोनं. गुजरातमध्ये सोन्यावर 1% या ठिकाणी काय लागायचा? व्हॅट लागायचा. आणि महाराष्ट्रात 1% व्हॅट आणि 0.1% या ठिकाणी स्टेट एक्साइज ड्युटी लागायची. टॅक्स मध्ये रेट मध्ये चेंज होतात. आजही तुम्ही बघा, आजही त्या ठिकाणी तुम्ही बघा, तुम्ही जर शहाजनी मध्ये पेट्रोल खरेदी केला तर पेट्रोल डिझेल तर रेट वेगळा आहे. आणि शहाजी आवराची बाउंड्री संपल्या कर्नाटक चालू झालेला एक पेट्रोल पंप आहे, तिथे खरेदी केला तर वेगळा. कारण काय? महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे टॅक्स रेट वेगळे आहेत आणि कर्नाटक गव्हर्नमेंटचे टॅक्स रेट वेगळे आहेत. त्यामुळे या ठिकाणी काय होतो? फरक पडतो टॅक्स मध्ये. लक्षात आलं? कन्फर्म? ओके. आज सेंट्रल गव्हर्नमेंट, सेंट्रल एक्साइज, स्टेट एक्साइज, व्हॅट, ऍडिशनल टॅक्सेस असे म्हणून जर बघितला 100%, मोर दॅन 100% टॅक्स लागतो पेट्रोल डिझेलवर. 100 रुपयाचं जर पेट्रोल बेस व्हॅल्यू जर पकडली तर मिनिमम 100 रुपये टॅक्स लागतो आणि 200 रुपये रेट. जर जीएसटी मध्ये पेट्रोल डिझेल आलं तर जीएसटी मध्ये हायएस्ट रेट 28% ठरलेलं आहे. हायएस्ट रेट किती ठरलेलं आहे? 28%. 28 प्लस 12% सेस पकडा, 40% टॅक्स होईल. पेट्रोल डिझेलच्या किमती ऑटोमॅटिक कमी होतील. पण प्रत्येक राज्य सरकारचं उत्पन्नाचं या ठिकाणी जे आहे त्याच्यात राजकारणामुळे ती कन्सेप्ट त्या ठिकाणी. मग जीएसटीची कन्सेप्ट लक्षात आलेली आहे. जीएसटी कॅप लागू झाला त्या दिवशी तो सगळ्यालाच लागू झाला. 1 जुलै 2017ला जीएसटी ऍक्ट सगळ्यालाच लागू झाला. मग जीएसटी ऍक्ट मध्ये प्रत्येक बिझनेसला त्या ठिकाणी एक डीलर कन्सिडर केलेलं आहे. काय कन्सिडर केलेलं आहे? डीलर. ओके. मग ते डीलर या ठिकाणी काय? तर डीलर मध्ये 2 प्रकारचे डीलर या ठिकाणी येतात. URD अनरजिस्टर्ड डीलर आणि रजिस्टर्ड डीलर RD. URD म्हणजे ज्यांनी जीएसटी ऍक्ट मध्ये जीएसटी नंबर साठी अप्लाय करून जीएसटी नंबर घेतलेला आहे अशा पार्ट्या काय आहेत? RD रजिस्टर्ड डीलर. आणि ज्यांनी जीएसटीचं रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये अशा पार्ट्या काय आहेत? URD आहे. बरोबर आहे. ह्या RD मध्ये 2 प्रकारचे रजिस्ट्रेशन आहेत. RRD म्हणूयात, रेग्युलर रजिस्टर्ड डीलर. CRD कंपोजिशन रजिस्टर्ड डीलर. रेग्युलर आणि कंपोजिशन असे 2 नंबर येतात. त्याची डिटेल चर्चा आपण नंतर करूयात. सध्याला विचार करतोय URD आणि RD. URD आणि RD. तुम्ही एखाद्या बिझनेसच्या अकाउंटिंगचं काम तुमच्याकडे चालू आहे तर तुम्हाला त्या व्यापाऱ्याला सांगता आलं पाहिजे की बाबा तुला अनरजिस्टर राहता येतं की नाही राहता येत. तो त्याचे बिल मारायचे काम करून द्यायला
सगळं करून द्यायला त्या ठिकाणी बा आपल्या लातूरमध्ये नियर अबाउट त्या ठिकाणी मिनिमम कमीत कमी 500 कॉम्प्युटर सेंटर असतील. ओके. आणि जवळपास सगळ्याच कॉम्प्युटर सेंटरवरती टॅली शिकवली जाते, पण बिगर जीएसटीची टॅली शिकवतात. आपण कुणाचं नाव घेत नाहीत. आज मार्केटमध्ये तुम्हाला जीएसटीची अकाउंटिंग येत नाही तर तुम्हाला जॉब नाही. जीएसटी आला पाहिजे. आतापर्यंत आपण अकाउंटिंग सगळे शिकलेले आहेत, पण आता टॅक्स अकाउंटिंग, तुम्ही जर टॅक्स अकाउंटिंग शिकलात तरच या ठिकाणी आहे. जीएसटीचे कन्सेप्ट या ठिकाणी येते. आणि ज्या बिझनेसला इन्कम टॅक्स ऑडिट कंपल्सरी होतो तिथं फक्त जीएसटी अकाउंटिंग जमून तुम्हाला कामाचं नाहीये. तुम्हाला टीडीएस डिडक्ट कधी करायचे, त्याचे पेमेंट कधी करायचे, आणि त्याच्या रिटर्न साठी तुमच्या सीए कडे, टॅक्स कन्सल्टंट कडे डाटा कशा पद्धतीने द्यायचा, त्याचं कॉम्प्युटेशन कशा पद्धतीने करून द्यायचं ते तुम्हाला आलं पाहिजे. टीसीएस तुम्हाला कधी कलेक्ट करायचंय, त्या टीसीएस चे पेमेंट कधी करायचे कलेक्ट केलेले, आणि त्याच्या रिटर्न साठी तुम्हाला काय कॉम्प्युटेशन करून द्यायचंय, काय डिटेल द्यायचे, त्या कन्सेप्ट तुम्हाला आल्या पाहिजे. ओके, लक्षात आली का सर? काही डाऊट? आणि सिनियर अकाउंटंट किंवा अकाउंट मॅनेजर म्हणून जर तुम्हाला या ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला जीएसटी अकाउंटिंग फक्त येऊन कामाचं नाहीये, तुम्हाला जीएसटीचे रिटर्न ही भरता आली पाहिजे. जीएसटीचे रिटर्न ही भरता आली पाहिजे. म्हणजे जीएसटीचे रिटर्न या ठिकाणी कन्सेप्ट आपली स्टेप बाय स्टेप या ठिकाणी कन्सेप्ट होतील. अकाउंटिंग ज्यांचे जीएसटी रजिस्ट्रेशनच्या ऍडमिशन आहे त्यांचे पुढे चालू राहतील, बाकीच्याची बॅच संपून जाईल. धन्यवाद. आता इथे आपण मेन बेस बघतोय, तर आपल्याला या ठिकाणी एखाद्या बिझनेस मध्ये अकाउंटिंग करतोय, तिथं जर आपल्याला पोस्ट वाढवायची असेल, तिथं आपल्याला जर इन्कम वाढवायचं असेल, किंवा त्यासोबत आणखीन कोणाच्या या ठिकाणी वीकली, मंथली किंवा तासावरचे कामं घ्यायचे असतील तर तुम्हाला प्रॉपर अकाउंटिंग आली पाहिजे. मग तुम्ही या ठिकाणी सजेशन दिलं पाहिजे की अनरजिस्टर कधी राहता येतं आणि रजिस्टर कधी राहता येतं. तर जीएसटी ऍक्ट पास झाल्यानंतर सगळे बिझनेस जीएसटी ऍक्ट मध्ये आले, पण जीएसटीचं रजिस्ट्रेशन घेण्याचं कंपल्शन सगळ्यांना नव्हतं. त्यावेळेस या ठिकाणी जीएसटी मध्ये दोन कन्सेप्ट या ठिकाणी विचारात घेतो, तर दोन म्हणण्यापेक्षा तीन म्हणत, गुड सप्लाय आणि सर्व्हिसेस सप्लाय. ओके. आणि बोथ म्हणजे काय हो? तुम्ही गुड्स पण सप्लाय करताय प्लस सर्व्हिसेस पण देतात. तुम्ही गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही या ठिकाणी सप्लाय, तर त्या रिलेटेड या ठिकाणी तुम्हाला लिमिटेशन होते. URD अनरजिस्टर हे पर चे टर्नओव्हर आहेत, पर इयरचे टर्नओव्हरची कन्सेप्ट आहे. आपण सध्याला बघतोय की जीएसटी ऍक्ट मध्ये जीएसटी चालू झाला, पण सगळ्यांना जीएसटी नंबर काढण्याचं कंपल्शन नाहीये, तर टर्नओव्हर बेसवरच बघतोय आपण आता. डिस्टिंगनेशन बेसवरती पुन्हा बघायचंय आणि सप्लाय बेसवरचे कन्सेप्ट बघायचे, पण सध्या बघतोय टर्नओव्हर बेसमध्ये या ठिकाणी ज्या बिझनेस गुड सप्लाय करतो त्याचं जर 20 लाखाचं या ठिकाणी काय 20 लाख रुपयेपर्यंत जर या ठिकाणी गुड सप्लायर असेल तर त्याला कंपल्शन नव्हतं. 20 लाख क्रॉस झाल्यानंतर कंपल्सरी जीएसटी नंबर या ठिकाणी घ्यावा लागेल, पण 20 लाखाचं टर्नओव्हर या ठिकाणी नसेल तर कंपल्शन नाही. ओके. आणि सर्व्हिस सप्लाय साठी 10 लाख काय होतं? 10 लाख. बोथ सप्लाय असेल तर 10 लाख. गुड्स आणि सर्व्हिस दोघांचा मिळून 10 लाख झाला की या ठिकाणी तुम्हाला जीएसटी नंबर काढावा लागायचा. ठीक आहे. ज्यावेळेस जीएसटी चालू झाला त्यावेळेसची कन्सेप्ट आहे 2017ची. आता काय चालू आहे? आता 2024 चालू, एवढं मी सांगायला अवघड आहे. 2024 मध्ये हे लिमिट या ठिकाणी URD साठी लिमिट काय आहे? 40 लाख. ऑब्लिक 20 लाख. असं कसं सांगायला तुम्ही? दोन सांगायला
त्या ठिकाणी 7 सिस्टर्स माहित आहेत का? 7 सिस्टर माहित नाही? बरं, नॉर्थ ईस्ट माहित आहे का? हे असलं म्हणून तर या ठिकाणी नॉर्थ ईस्ट 7 सिस्टर्स इथे तुम्हाला माहित नाहीत, म्हणून तर या ठिकाणी काय ते ज्यावेळेस या ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये स्वेटर विकायला वगैरे येतात ना, चायनीज म्हणायला चालू करतो आपण. ते चायनीज आहेत का? बघा या ठिकाणी आपल्या या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदी क्रॉस केल्या केल्या काय लागतो? आसाम लागतो. आसाम, नागालँड, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम हे जे 7 राज्य आहेत, ह्या 7 राज्य या ठिकाणी 7 सिस्टर्स नॉर्थ ईस्ट कन्सिडर केले जातात. नॉर्थ ईस्ट त्याला आपण म्हणतो. ओके, तर ह्या 7 राज्यामध्ये जुनेट लिमिट आहेत. गुड सप्लाय 20 लाख, सर्व्हिस सप्लाय 10 लाख. आणि अदर स्टेट मध्ये या ठिकाणी म्हणजे हे लिमिट स्टेट वाईज तुम्हाला विचारात घ्यायचं. काय हे लिमिट तुम्हाला कसं विचारात घ्यायचंय? स्टेट वाईज तुम्हाला या ठिकाणी विचारात घ्यायचंय. या ठिकाणी सर्व्हिस सप्लाय 10 लाख, सॉरी 20 लाख ऑब्लिक 10 लाख. इथं सेमच कन्सेप्ट होतो बोथ वाले है ना, सेमच. तर या कन्सेप्ट त्या ठिकाणी येत आहे. पण हे टर्नओव्हर कशा पद्धतीचं टर्नओव्हर आहे? पॅन बेस. पॅन बेस ते नेमकं काय? पॅन बेस म्हणजे काय? जस्ट लाईक तुमचे या ठिकाणी काय क्लॉथ सेंटर आहे. तुमचं क्लॉथ सेंटर आहे, तुमचं किराणा स्टोअर पण आहे. दोन पेक्षा जास्त. आणि प्रोप्रायटरशिप आहे तुमची. काय? प्रोप्रायटरशिप. मग तुमच्या क्लॉथ दुकानासाठी तुम्हाला वेगळा पॅन नंबर भेटतो आणि किराणा दुकानासाठी वेगळा पॅन नंबर भेटतो का? एकच पॅन नंबर असतो? एकच पॅन असतो प्रोप्रायटरचा. प्रोप्रायटरशिप मध्ये दुकानच्या नावाने पॅन भेटत नाही. पार्टनरशिप मध्ये दुकानच्या नावाने पॅन भेटतो, म्हणजे पार्टनरशिपच्या नावाने पॅन भेटतो. कंपनीमध्ये कंपनी, ट्रस्ट, एचयूएफ वगैरे जे काय आहेत ते. पण एचयूएफ आणि इंडिव्हिज्युअल जे आहेत तर त्यांच्या बिझनेसला वेगवेगळा पॅन भेटत नाही. तर पॅन बेस्ड टर्नओव्हर तुमच्या क्लॉथचं टर्नओव्हर झालेलं या ठिकाणी एमएच. तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात, तुमचं क्लॉथचं टर्नओव्हर झालेलं आहे 15 लाख. किती झालेलं आहे? क्लॉथचं 15 लाख झालेलं आहे आणि किराणा स्टोअरचं 5 लाख झालेलं आहे. तुमचं टोटल टर्नओव्हर किती झालं? 20 लाख. हे कोणत्या वर्षामध्ये आहे? सपोज आहे 22-23 मध्ये. तुम्हाला जीएसटी नंबर काढायची गरज आहे का? कंपल्शन नाही, घ्यायचं असेल तर घेऊ शकता, पण कंपल्शन आहे का? नाही. त्या ठिकाणी परत या ठिकाणी एमएच महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी तुमचं 16 लाख टर्नओव्हर झालं आणि 6 लाख टर्नओव्हर झालं. दोन्ही मिळून या ठिकाणी टर्नओव्हर किती झालं? हे 23-24 मध्ये. किती? 23-24 मध्ये. मग तुम्हाला या ठिकाणी जीएसटी नंबर काढायची गरज आहे का? नाही. 40 लाखाची लिमिट आहे तुम्हाला. आपण 2024 चा विचार करणार आहोत आता. आणि इथं म्हणून दिलंय महाराष्ट्र, एमएच म्हणून दिलंय महाराष्ट्र. ओके, परत या ठिकाणी एमएच महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी कन्सेप्ट बघतोय काय, सेम दुकान आहेत, सेम बिझनेस होते या ठिकाणी. हे सेम बिझनेस अमोलचे होते. कुणाचे होते? अमोलचे. आता या ठिकाणी सेम बिझनेस आहेत गणेशचे. कुठे आहेत? एमएच महाराष्ट्रामध्ये आहे. एमएच महाराष्ट्रामध्ये. ओके, वर्ष 22-23, वर्ष 23-24. 15 लाख, 18 लाख, दोन्ही मिळून किती झाले? 33 लाख. नंबर काढायची गरज आहे का? 19 लाख, 25 लाख.
टर्नओव्हर किती झालं? नंबर काढायची गरज आहे का? कंपल्सरी नंबर काढावा लागेल. कंपल्सरी नंबर काढावा लागेल. तर याचे सुद्धा काय होते? क्लॉथ सेंटर आणि किराणा स्टोअर्स. क्लॉथ सेंटर आणि किराणा स्टोअर्स या ठिकाणी. ओके. आता प्रदीप आहे MH 22-23 23-24 चीच कन्सेप्ट या ठिकाणी आहे. 22-23 23-24 त्याचा क्लॉथच आहे. काय? क्लॉथ आहे आणि टॅली आहे. ट्रॅव्हल्स आहे. 15 लाखाचं टर्नओव्हर आहे. 5 लाखाचं टर्नओव्हर. दोन्ही मिळून किती झालं? 20 लाख. नंबर काढायची गरज आहे का? नाही. 16 लाख, 6 लाख, फक्त 6 लाख, 22 लाख. नंबर काढायची गरज आहे? यस. कशामुळे? हा सर्व्हिस प्रोव्हाइड आहे. इथं गुड सप्लाय, इथं सर्व्हिस सप्लाय. त्याच्यामुळे इथं रूल लागू पडला 20 लाखाच्या लिमिट. लक्षात आली कन्सेप्ट? काही डाऊट, काही अडचण आहे का? गीता आहे. गीता क्लॉथ सेंटर आणि किराणा स्टोअरच आहे. क्लॉथ सेंटर आणि किराणा स्टोअर आहे. 15/5. जीएसटी नंबर काढायची गरज आहे का? 22-23 मध्ये गीताला जीएसटी नंबर काढायची गरज आहे का? 22-23 मध्ये 16/5 23-24 मध्ये नंबर काढायची गरज आहे का? कंपल्शन आहे का नंबर काढायचं? नक्की नाहीये. क्लॉथ सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये. क्लॉथ सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये आणि मेघालयामध्ये किराणा स्टोअर्स आहे. क्लॉथ सेंटर कुठे आहे? महाराष्ट्रात. किराणा स्टोअर कुठे आहे? मेघालयमध्ये आहे. नंबर काढायची गरज आहे का? पॅन बेस टर्नओव्हर 22-23 मध्ये किती आहे? 20 लाख. नंबर काढायची गरज नाही. पॅन बेस टर्नओव्हर किती आहे? 21 लाख. महाराष्ट्रामध्ये टर्नओव्हर लिमिट आहे 40 लाखाचं. गुजरात मध्ये किती आहे? 20 लाखाचं. बरोबर आहे. गुजरात मध्ये 20 लाखाचं लिमिट आहे का नाही? सॉरी, गुजरात म्हणतोय, मेघालयामध्ये 20 लाखाचं लिमिट आहे ना. मग दोन्ही मिळून पॅन बेस टर्नओव्हर किती गेलंय? 21. मेघालयामध्ये नंबर काढावा लागणार आहे का नाही? मेघालयात नंबर काढावा लागला म्हणजे कंपल्सरी महाराष्ट्रात पण काढावं लागेल. सेपरेटली 2 नंबर काढावे लागतील. इथं रजिस्ट्रेशन महाराष्ट्रात पण करावं लागेल आणि इथं मेघालयामध्ये पण रजिस्ट्रेशन करावं लागेल. इथे या ठिकाणी फक्त महाराष्ट्रातच रजिस्ट्रेशन करायचे आहे. पण तुम्हाला या दोन्ही बिझनेस साठी एकच जीएसटी नंबर ठेवायचा तर तसाही वापरू शकता. वेगवेगळा काढायचा तरी वेगवेगळा नंबर काढू शकता. लक्षात आलं? कन्फर्म? हापूस. ठाकूर आता महाराष्ट्रात शिकायला आहे म्हणून क्लास सेंटर त्यानं महाराष्ट्रात चालू केला. ओके. आणि त्याचे आई वडील त्या ठिकाणी काश्मीरमध्ये आहेत म्हणून या ठिकाणी त्यांनी काय, हा जम्मू का कश्मीर? जम्मू ना. हाँ जम्मू में तो अभी एक ही हो गया ना, जम्मू कश्मीर अलग नहीं है ना.
ओके. तर त्या ठिकाणी आई वडील पण याच्या स्वतःच्या नावाने त्यांनी तिथे किराणा दुकान काढून दिला. जम्मू. काय? जम्मू. कधी आहे? 22-23 मध्ये. मग या ठिकाणी टर्नओव्हर 15,06,00,000. टोटल किती झालं? 21 लाख. नंबर काढावा लागेल का? काढावं लागेल. जम्मू मध्ये सुद्धा 20 लाखाचंच लिमिट आहे. काय? 20 लाखाचंच लिमिट आहे. बघावं लागेल बरं का, उगा अंदाजे सांगितलं मी. तर नॉर्थ ईस्टचं माहित होतं. मालूम आहे का तुम्ही कितना आहे लिमिट वहां का? ओके ना. तर एक आपण काय करूयात, 20 लाखाचं लिमिट असं कन्सिडर करून घेऊ. त्यानंतर 23-24 मध्ये या ठिकाणी काय झालं, महाराष्ट्रामधल्या या ठिकाणी त्याचं टर्नओव्हर या ठिकाणी झालं 16 लाख. किती झालं? 16 लाख. आणि जम्मू काश्मीर मध्ये त्यांनी किराणा दुकान जे होतं इथं क्लॉथचं या ठिकाणी टर्नओव्हर झालं तेवढं. किराणा दुकान काही परवडत नाही म्हणून त्यांनी बंद केला. आणि या ठिकाणी टुरिझमचा या ठिकाणी खूप आहे, त्यामुळे टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ठिकाणी बिझनेस चालू करून दिला. त्याच्यामध्ये या ठिकाणी टर्नओव्हर झालं 7 लाखाचं. टोटल किती झालं? इथं नंबर काढावा लागेल का? कंपल्सरी नंबर काढावा लागेल. पण या केसमध्ये बघा, इथे दोन जे आहेत ना, वेगवेगळ्या राज्यात बिझनेस आहेत. तर ज्या त्या राज्यात त्यांना रजिस्ट्रेशन करून तिथं नंबर घ्यावा लागेल. आणि इथं जे आहेत एका राज्यात आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी हा क्लॉथ सेंटर आणि किराणा दुकानासाठी एकाच जीएसटी नंबरवर करू शकतात, किंवा सेपरेट जीएसटी नंबर सुद्धा घेऊ शकतात, सेपरेट रजिस्ट्रेशन करून. लक्षात आलं? कन्फर्म? मग टर्नओव्हर लिमिटची कन्सेप्ट लक्षात आलेली आहे? काही डाऊट्स, काही अडचण? टर्नओव्हर लिमिट सोबतच या ठिकाणी एक कन्सेप्ट या ठिकाणी येते, URD RD. URD RD. डिमांड सप्लाय. डिमांड आणि सप्लाय बेसवरती या ठिकाणी कन्सेप्ट करतो आपण. डिमांड. ओके. URD मध्ये फक्त त्याला इंट्रास्टेटच डिमांड करता येते. फक्त राज्यातल्या राज्यातच खरेदी करता येते. विक्री सुद्धा फक्त राज्यातल्या राज्यातच करता येते. राज्याच्या बाहेर खरेदी विक्री करता येत नाही. RD. काय? RD. RD मध्ये आता मात्र या ठिकाणी दोन बघावं लागेल. RRD रेग्युलर रजिस्ट्रेशन, CRD कंपोजिशन रेग्युलर. ओके. इथे डिमांड दोघालाही करता येते. म्हणजे राज्याच्या बाहेरून खरेदी दोघालाही करता येते. आणि राज्याच्या बाहेर सप्लाय हे राज्यातल्या राज्यात बघतो आपण. राज्यातल्या राज्यात या ठिकाणी त्या सगळ्यांना सप्लाय करता येतो. ओके. इथे आता डिमांड आणि सप्लायची कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघतोय. इंटरस्टेट. काय? इंटरस्टेट. तर इंटरस्टेट त्या ठिकाणी URD ला अलाउड नाही. रेड कलर अलाउड नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर खरेदी आणि महाराष्ट्राच्या बाहेर विक्री अनरजिस्टर्ड डीलरला करता येत नाही. रेग्युलर डीलरला या ठिकाणी करता येते. रेग्युलर रजिस्टर्ड डीलरला महाराष्ट्राच्या बाहेरून खरेदी करता येते आणि विक्री करता येते.
ओके. कंपोजिशन डीलरला महाराष्ट्राच्या बाहेरून खरेदी करता येते, पण महाराष्ट्राच्या बाहेर विक्री करता येत नाही. महाराष्ट्राच्या बाहेर विक्री करता येत नाही. लक्षात आलं? काही डाऊट्स? टर्नओव्हर बेसची लिमिट कन्सेप्ट लक्षात आली. आणि डिमांड आणि सप्लाय, खरेदी विक्री महाराष्ट्रात सगळ्यांनाच करता येते, पण महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे राज्याच्या बाहेर खरेदी विक्री त्या ठिकाणी रेग्युलर डीलरलाच करता येते. कंपोजिशन डीलरला महाराष्ट्राच्या बाहेरून खरेदी करता येते, पण विक्री करता येत नाही. अनरजिस्टर्ड डीलरला महाराष्ट्राच्या बाहेर खरेदी विक्री करता येत नाही. लक्षात आलं? काही डाऊट? सप्लाय टू गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला सप्लाय, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी काय इंट्रास्टेट. इंट्रास्टेट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही केंद्र सरकारचे ऑफिसेस आहेत, मग पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ना. सीआरपी, सीआरपी चे पण आहेत तुमच्याकडे. सीआरपी, बीएसएफ, सेंट्रल गव्हर्नमेंट. पोलीस डिपार्टमेंट, जिल्हा परिषद वगैरे सगळ्या स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन मध्ये या ठिकाणी आरआरडी ला पण सप्लाय करता येतो आणि सीआरडी ला, रेग्युलर रजिस्टर्ड डीलर आणि कंपोजिशन डीलर या ठिकाणी सप्लाय करता येतो. ओके. यूआरडी ला नॉट अलाउड. तुम्ही अनरजिस्टर्ड डीलर आहात तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सुद्धा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला मालाचा सप्लाय करू शकत नाही. म्हणजे तुमचा बिझनेसचा टर्नओव्हरचा लिमिटचा विषय संपला आता इथे या दोन्ही केसमध्ये. तुमचा टर्नओव्हर 0 जरी असेल पण तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरून खरेदी विक्री करायची, महाराष्ट्राच्या बाहेरून खरेदी करायची तर तुम्हाला एकतर रेग्युलर मध्ये किंवा कंपोजिशन मध्ये जीएसटी नंबर काढावाच लागेल. आणि जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर विक्री करायची असेल तर तुम्हाला रेग्युलर मध्येच नंबर काढावा लागेल. लक्षात आलं? काही डाऊट, काय अडचण? आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला सप्लाय करायचं तर अनरजिस्टर राहून जमत नाही, पण इंट्रास्टेटच. ओके. इंटरस्टेट आता सांगायची गरज नाही म्हणा, आणि इथंच क्लिअर झालंय तुम्हाला या ठिकाणी. तुम्हाला जर सप्लाय महाराष्ट्राच्या बाहेर करायची असेल तर रेग्युलर राहावं लागतं. इंटरस्टेट आरआरडी ला चालवलं आहे. तुम्हाला आरआरडी ला, यूआरडी अँड सीआरडी नॉट अलाउड. कंपोजिशन मध्ये रजिस्ट्रेशन केलं असेल, नंबर घेतला असेल, तो रजिस्टर्ड डीलर आहे, पण त्याला महाराष्ट्राच्या बाहेरच्या कुठल्याही डिपार्टमेंटला या ठिकाणी सप्लाय करता येत नाही. त्याचाच अर्थ इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्हाला रेग्युलर नंबरच घ्यावा लागेल. इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणल्यानंतर महाराष्ट्राच्या स्टेटच्या बाहेरच गेलं ना. लक्षात आले? काही डाऊट्स, काही अडचण? ओके. इतक्याच कन्सेप्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. बाकी कन्सेप्ट या ठिकाणी आपण उद्याला बघूयात. त्याची काय अगोदरचे डाऊट रिव्हिजन असतील तर ते बघून, जी व्हिडिओ अपलोड करतोय ती व्हिडिओ बघून घ्या. तिथून बघून तुम्हाला काही लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. त्या कन्सेप्ट नुसार या ठिकाणी लक्षात येईल. आता कोणाला काही अडचण, काही डाऊट, काही क्वेश्चन विचारायचे का? नक्की नाही?